नीट प्रकरणावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पाहुयात राहुल गांधी काय म्हणाले. भ्रष्ट भाजप सरकारने 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्न चिरडून टाकली. काही वडिलांनी कर्ज घेतलं, काही आयांनी आपले दागिने विकले. लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केला आणि त्या बदल्यात त्यांना पेपर फुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार मिळाला. हे केवळ एक अपयश नाही, तर तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. प्रत्येक वेळी पेपर माफिया सही सलामत सुटतो, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागते. आता लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तोच मानसिक ताण, आर्थिक भार आणि अनिश्चितता सहन करावी लागेल. पंतप्रधानांचे तथाकथित अमृतकाल देशासाठी विषारी युग बनले.